पारंपरिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? भूगोलपट्टी, आजचा अभ्यास फक्त भूगोलपट्टी आहे मुलाला. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना 90-95% मार्क आहे. तर समजा आपण प्रॅक्टिकल विचार केलं तर त्यांना ती कुठलीही कन्सेप्ट त्यांना अजूनही क्लिअर नाही. बऱ्याच गोष्टी त्यांना येत नाही. त्याच्यामध्ये फक्त त्या परीक्षापुरता अभ्यास करताय. परीक्षेत पास होणे, टक्केवारी मिळवणे. आपण सध्या पाहिलं की महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 90% मिळणारे अनेक विद्यार्थी, म्हणजे असं म्हणू शकतो की कधी 60 ते 70 लाख मुलं 90%च्या वरती आहे. पण त्यांना आपण विचार केलं की त्यांना किती येते. माझे वडील 6वी पास होते, 5वी किंवा 6वी पास आहे. पण त्यांचा गणित असो, त्यांचा इंग्लिश, हे म्हणू शकतो आजची जी 10वी-12वीची मुलं आहे त्यांचे काहीतरी चांगलं होतं ऑलरेडी. त्यांना 1, 1.5, 2 असे पाढे होते. सध्या 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना विचारलं तर त्यांना पहाडे पाठ करण्यासाठी पहाडेसुद्धा पाठते. त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट ते इलेक्ट्रॉनिक त्याच्यावर कम्प्युटरवर सांगू शकतात किंवा काही गोष्टीचे जे कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात. पण स्वतःच्या बुद्धीने किंवा ती गोष्टींना अजूनही येत नाही. सांगण्याचा अर्थ एवढंच आहे. त्याच्यामध्ये फक्त भूगोलपट्टी प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही, त्या वस्तूचा पूर्णपणे आधार नाही. जे काही आपल्यासारखे आपले सहकारी या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत आहेत, ज्या पालकांची मुले शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत, यांच्यासाठी तुमचा एक अल्पसा संदेश काय राहील? माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या मुलांना फक्त जे आहे ना शाळेत पाठवलं की सगळे काय झालं असं नाही सर. एका वर्गामध्ये शाळेमध्ये 7 विद्यार्थी असतात. शाळा शिक्षणाचं काम करू शकते त्याच्यामध्ये, पण संस्कार घालायचं काम तुम्हाला स्वतःला घरापासून करावं लागेल. कारण तुमचा मुलगा एकच आहे, तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला सांगाल की मोबाईलच्या युगामध्ये आईकडे मोबाईल, बाबाकडे मोबाईल आणि मुलाकडे मोबाईल, आणि सगळ्यात संध्याकाळी बसल्यानंतर जेवण झाल्यानंतर प्रत्येक आपापल्या रूममध्ये जाऊन फक्त मोबाईल घेऊन बसून जातो. समजा आपण स्वतः मोबाईल सोडलं, 2 तास त्याची गप्पा केले, वडिलांनी दिवसभर कसं गेलं, आईचं दिवस कशी होती, आणि याशिवाय आपण दिवसभर काय केलं मुलांनी त्याची विचारपूस केली तर 100% कुठेतरी आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल, संस्कार निर्माण होईल, आणि शिक्षणाबरोबर संस्कार हे 100% मुलाकडे पोचू शकतात. खूप खूप धन्यवाद सर. आपण अनमोल अशी माहिती दिली. भक्तिधारा समर्पण स्वादरचा हाच संकल्प आहे की भारतातील प्रत्येक मूल हे सुसंस्कारित झालं पाहिजे. जी संयुक्त कुटुंब पद्धती, प्राचीन कुटुंब पद्धती आपल्या देशामध्ये होती ती पुन्हा उदयास आली पाहिजे. बरोबर, एवढी संकल्पना घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून पालकांना, शिक्षण संस्थांना उद्देशून मार्गदर्शन करण्याकरता आलात, त्याबद्दल श्री भक्तिधारा समर्पण स्वादरच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद.